गुड मॉर्निंग एव्हरीवन, वेलकम बॅक टू माय न्यू व्हिडिओ. मी बरेच दिवस झाले सेल्फ ग्रोथविषयी व्हिडिओ शेअर करते तुमच्यासोबत. आणि सेल्फ ग्रोथ म्हटले की माझ्यासाठी सर्वात महत्त्वाचा विषय म्हणजे सकाळी ब्रह्ममुहूर्तावर उठणं. या शांततेत आपल्या मनाला आपल्याशी बोलण्याची संधी मिळते आणि हीच ब्रह्ममुहूर्ताची शक्ती. दिवसाची सुरुवात अशी फ्रेश आणि शांत झाल्यावर आणि काय हवं. त्यानंतर छोटीशी प्रार्थना आणि कृतज्ञता. आपल्याला जे काही मिळालं आहे आयुष्याकडून त्याच्यासाठी एक ग्रेटफुलनेस असायलाच पाहिजे. त्यानंतर उकळलेलं मेथीचं पाणी पिते. त्या उभेत माझं शरीर आणि मन दोन्ही स्वच्छ वाटतं. या वेळेला मी जगाच्या मागे धावत नाही, मी स्वतःचे विचार ऐकते आणि दिवसाची शांत सुरुवात करते. आणि त्यानंतर मी माझं जर्नल उघडते आणि लिहिते. आज मला नेमकं काय अनुभवायचं आहे. शांतता, शक्ती, कृतज्ञता किंवा लक्ष केंद्रित करायचं आहे. कारण जेव्हा आपली भावना स्पष्ट असते ना, तेव्हा आपला दिवसही स्पष्ट जातो. त्यानंतर सगळ्यात आवडीची वेळ म्हणजे माझं वाचन. ब्रह्ममुहूर्तात वाचनाचा अनुभव वेगळाच असतो. प्रत्येक ओळ खोल वाटते, प्रत्येक शब्द आपल्याला स्पर्श करून जातो. कधी मी आध्यात्मिक पुस्तक वाचते, कधी सेल्फ ग्रोथ, पण नेहमी असं काहीतरी वाचते जे मला विचार करायला लावेल. आज डब्बा बनवायचा नव्हता म्हणून छोटासा मॉर्निंग वॉक. 5:30ला आम्ही मॉर्निंग वॉकला गेलो होतो आणि मस्त छोटासा मॉर्निंग वॉक झाला. आणि त्यामुळंच आज मला खूप काही कॅप्चर करता आलं. कारण रोजचं कसं असतं, सकाळी सकाळी खूप गडबड असते आणि काही गोष्टी कॅप्चर करायच्या राहून जातात. आणि त्याच्यामुळंच मी आज हा व्हिडिओ बनवला की जेणेकरून माझं मॉर्निंग रुटीन तुम्हाला लक्षात येईल. आणि हे रोज मी असंच करते, पण व्हिडिओ क्लिप्स काढायला किंवा व्हिडिओ शूट करायला खूप वेळ लागतो आणि त्याच्यामध्ये जवळजवळ अर्धा 1 तास माझा जातो. आणि व्हिडिओ काढण्याच्या चक्करमध्ये माझा स्वतःचा जो मी टाईम असतो तो मी गमावून बसते. त्याच्यामुळं मी शक्य होईल तितक्याच छोट्या छोट्या क्लिप्स घेत असते, जेणेकरून माझाही वेळ वाचेल. आणि आंघोळ वगैरे करून मग माझी पूजेची तयारी होते. आणि या वेळेला प्रार्थना अधिक मनाला भिडते. असं नाही वाटत का तुम्हाला? विचार पण स्वच्छ होतात आणि आतला जो गोंधळ असतो तो पण शांत होतो. आणि दिव्याची एक छोटीशी ज्योत मला आठवण करून देते. लहानसा प्रकाशही खूप अंधार दूर करू शकतो. दिवसभर आपण स्त्रिया सगळ्यांची काळजी घेतो, घरकाम, जबाबदाऱ्या, पण ब्रह्ममुहूर्तात आपण शेवटी स्वतःची काळजी घेतो. या वेळात उठणारी स्त्री फक्त लवकर उठत नाही, तर ती स्वतःच्या शक्तीला उठवते. त्यानंतर घरातली बाकीची कामे आवरून मी 9 वाजता जिमला जाते. कारण मला असं वाटतं की व्यायाम पण आपल्या शरीराला तेवढंच गरजेचं आहे आणि प्रत्येक स्त्रीने स्ट्रेंथ ट्रेनिंग केलीच पाहिजे. आणि हा असा असतो माझा मॉर्निंगचा टाईम. आणि हा जर व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. थँक्यू सो मच.